ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय जे आहेत ते शेतकऱ्यांकडून केले जातात। त्यापैकीच एक व्यवसाय म्हणजे नर्सरी हा उद्योग नव्यानेच उदयाला आलेला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हे नर्सरीसाठीचं जे पॉली हाऊस होतं, हे पॉली हाऊस या ठिकाणी काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पूर्णतः उन्मळून पडलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शेतकऱ्याने खूप कष्टाने हे सर्व उभं केलेलं पॉली हाऊस जे आहे ते एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि पाऊस जो आहे तो या ठिकाणी आला आणि त्यामुळे हे सर्व नुकसान जे आहे ते झालेले आहेत। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे। काय कशा पद्धतीने हे सगळं उभं केलेलं होतं, किती ह्याला खर्च केला होता आणि आता काय परिस्थिती आणि कशामुळे हे झालं? एकूण खर्च आमचा आला होता 6 लाख रुपये हे पॉली हाऊस उभं करण्यासाठी। आमच्या अगोदर छोटी नर्सरी होती, त्याच्यातून आम्ही हे परत उभं केलं होतं आणि मागचे 9 महिने तरी सीझन नसल्यामुळे सगळं बंद होतं। मग आता ऑर्डरी वगैरे आल्या त्यामुळे आम्ही 5 लाख रोप टाकलं होतं नर्सरीमध्ये, पण काल आलेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे आमचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तर आमची अपेक्षा आहे की टोटल आमचं नुकसान 10 ते 15 लाख रुपयाचं झालेलं आहे या नर्सरीमध्ये। तर सरकारकडून अपेक्षा आहे की काहीतरी मदत आम्हाला मिळावी। खरं तर काल कशा पद्धतीचं वारं इथं परिस्थिती होती, कारण मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळालं होतं? मोठं वादळ म्हणजे इतकं प्रेशर होतं वाऱ्याला की असं सांगू शकत नाही। जवळजवळ 300-400च्या स्पीडनी वारा असेल आणि पूर्ण प्रेशरमुळे हा शेड पूर्ण दाबला गेलेला आहे आणि तो दाबल्यामुळे इकडं सगळं पूर्ण आमचे डाम जे आहेत ते उपसून बाजूला पडले आहेत 2-2, 3-3 फुटावरती, इतकं वारं होतं। खरं तर घराच्या भिंतीसुद्धा तुमच्या मोडलेल्या तुटलेल्या पाहायला मिळत आहेत। कसं चित्र होतं कालच्या संध्याकाळचं? वारा असा कधीच पहिल्यापासून बघितलं नाही मी। खूप वारा होता, त्यामध्ये पूर्ण शेडचं नुकसान होऊन हे झाले, रोपं सगळे नुकसान। काय सांगाल, काय मागणी आहे सरकारकडे, काय मिळण्याची अपेक्षा आहे मदतीची किंवा? सरकारकडे एकच मागणी आहे। एक तर आमचा मोहोळ तालुका फार दुष्काळीग्रस्त तालुका होता। एवढा दुष्काळग्रस्त तालुका असताना सुद्धा शासनानं आम्हाला दुष्काळग्रस्त यादीमधून आम्हाला वगळलं, त्याचं आम्हाला 1 रुपयाही बेनिफिट भेटलं नाही पूर्णतः मोहोळ तालुक्याला। आणि आमच्याच शेजारी माढा तालुका असेल, पंढरपूर तालुका असेल, त्या प्रत्येक शेतकऱ्या खात्यावर फुलाची पाकळी सरकारने दिली, पण आमचा तालुका वगळा। एकतर आमच्या तालुक्यामध्ये फार मोठं शेतीला जोड व्यवसाय म्हणून गुरे असतील किंवा आता पॉली हाऊस असेल, अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून काहीतरी केलं होतं, पण ते गुरांना चाऱ्या छावणी असेल, पाण्याची भीषण टंचाई असताना पैसे आम्हाला मिळाले नाहीत। तर आता दुष्काळ कसा तरी संपतोय आणि पाऊस चालू होतो, तर इतकं मोठं देवाने आम्हाला चक्रीवादळाचा किंवा वाऱ्याचा किंवा पावसाची फटका आमच्या शेतकऱ्यांना बसलेला आहे। आत्ताच तुम्ही ज्यांना भेटले आमचे चव्हाण हे पापरी गावचे शेतकरी आहेत, तर त्यांना ते मिनिमम त्यांनी सांगितले 5 ते 6 लाख रुपयाचं आमचं शेड होतं आणि 8-10 महिने दुष्काळ असल्यामुळं रोपाची लागवड आम्ही किंवा रोपं विकली नाहीत, तर बसून होतं। आणि आता कसं पावसाच्या समोर त्यांनी जे पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्यांना ते रोपं विकता यावी म्हणून त्यांनी जे पॉली हाऊसमध्ये जे काय बियाणे असतील, कार्पेट असेल, त्याचं जी लागवड केली त्यांचे 5-6 लाख रुपये स्वतःचे खर्च करून त्यांनी उभं केलं आणि विकायच्या पुढं इतका मोठा ह्या पावसाचा झटका त्यांना बसला आहे। तर शासनाला आमची एक विनंती आहे, लवकरात लवकर ह्याचे पंचनामे करून अतिशय तात्काळ म्हणून ह्यांना खात्यावरती मदत जाहीर करून खात्यावर जमा करावे, अन्यथा ह्यांना काय शेतकऱ्यांना सरकारपुढे हातबल होण्याची वेळ येऊ देऊ नका। नसेल तर महाराष्ट्र शेतकरी सेना असेल पूर्णतः ह्यांच्या पाठीमागे उभा राहून ह्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतोय की खरं तर खूप नुकसान जे आहे ते काल झालेलं आहे आणि त्यामुळेच खरं तर उदयोन्मुख शेतकरी असतील किंवा नर्सरी उद्योजक असतील ते पूर्णतः आता कोसळल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे सरकार कशा पद्धतीनं या शेतकऱ्यांना दिलासा देत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पापरी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।